नमस्कार मित्रांनो, गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज मी आपल्यासाठी घेऊन आले कहाणी बुध बृहस्पतीची. तर चला मग सुरू करू. एका बुध बृहस्पतींनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला 7 मुलगे होते, 7 सुना होत्या. त्यांच्या घरी रोज एक मामाभाचे भिक्षेस जात. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दरिद्र आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेस आले. सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं. आता आमचे हात रिकामे झाले. सर्वात धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला होता तेव्हा दिलं नाही. आता नाही म्हणून नाही. ब्राह्मण विनमुख जातात. ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही. ही आमची चुकी आहे. आता आम्ही पूर्वीसारखी होऊ असा काही उपाय सांगा. ते म्हणाले, श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतिवारी जेवावयास ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागं 2 बाहुली काढावी. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी. अतिथीचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात. त्याचप्रमाणे ती करू लागली. एके दिवशी तिला स्वप्न पडलं, ब्राह्मण जेवित आहेत. मी चांदीच्या भांड्यात तूप वाढते आहे. ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केली. इकडे काय चमत्कार झाला. तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगरचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेतदहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं, हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरांत फिरविली. ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याचाच राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटविली. हत्तीणीनं ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली. मंडळींनी त्याला हाकलून दिलं. पुन्हा हत्तीनं फिरविली. पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली. याप्रमाणे 3 वेळा झालं. पुढं त्याचाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली. तेव्हा ती अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली. मग राजानं काय केलं, मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारो मजूर खपू लागले. तिथं त्याची माणसं आली. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला. तिनं बुध बृहस्पतीच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविली. देवानं देणगी दिली पण जावांनी थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनात ठेवली. ब्राह्मण भोजनाचा थाट केला. हिच्या हातात चांदीचं भांडं दिलं. तूप वाढू सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिलं. त्यांचा सन्मान केला. मुलं बाळ झालीत. दुःखाचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले. जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा आम्हा सर्वांवर करोत. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण. धन्यवाद.